शिंदखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी 13 वर्षापासून अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने मेथीच्या ज्ञानेश्वर गिरासे या शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत थेट टॉवरवर चढत आंदोलन केलं आहे। विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊनही शेतकऱ्यांचंच काम न झाल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन उभारलं आहे। सकाळी 6 वाजल्यापासून आतापर्यंत शेतकरी अनेक तास उलटूनही प्रशासन कुठल्याही प्रकारचा निर्णय घेताना दिसून येत नसल्याचं नागरिकांनी म्हटलंय। महाजनकोने जमीन खरेदी केली होती औष्णिक प्रकल्पासाठी आणि ते आम्हाला विश्वासात न घेताना परस्पर टाटा सोलरला विक्री करत असताना आम्ही 4 लाख एकरने जमीन दिलेली आहे। ती दीपनगरला 22 लाख रुपये आहे, जैतापूरला 17 आहे, नरडाणा MIDCला 28 लाख आहे, तर पुणे जिल्ह्याला 30 लाख आहे। ती आमचा जो खडकाळ भाग आहे, आम्ही या हिशोबाने त्यांनी ते सांगत होते इथं ऊस केळी होतात, इथं सुद्धा मुळा कांदा होतो, हे सुद्धा जीवनावश्यक वस्तू आहे। जीवनावश्यक वस्तूला तुम्ही लात मारतात ते बरोबर नाही आहे। आणि दलित आदिवासी शेतकरी आहेत 80%, ती यांची जमीन कवडी मोलाने घेऊन शासनाला महाजनको आणि टाटा सोलर यांनी प्रशासनाला हाताशी धरून जाती जमातीचा जबाब दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। यांना देशदडीला लावण्याची पाळी येईल एवढं मी आम्ही गरीब शेतकरी, तर गरीब शेतकऱ्यांच्या एवढ्याच मागण्या आहे। आमच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण करा तुम्ही। हो, आम्ही शेती होती आमची, तोपर्यंत आम्ही खात होते, आता आम्ही कशावर पोट भरायचं, कशावर खायचे? आमच्या मुलं बाळांना इथं काम पाहिजे। हो, इथं आम्हाला दबाव टाकून आम्हाला 2-3 महिन्यापासून इथं दबाव टाकून आमची लोटके गाडी घेत आहे इथं। मग आम्ही काय करायचं इथं? मग आता हे टावर चढले आमच्या शेतकरीला जर काही झालं इथं, आमची मागणी पुरी नाही झाली इथं, तर आम्ही शेतकरी लोक सगळे मिळून सनी इथं जे होईल ते आम्ही करून दाखवू। इथं आमच्या मागण्या पुऱ्या होत नाही तोपर्यंत आम्हाला इथं दबाव येतोय। तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर तुमची काय भूमिका? मग आमची मागणी नाही पुरी झाली तर मग आम्ही इथं काही पण करू, आत्महत्या करू इथं। अनेक वेळा निवेदन, आंदोलन, आश्वासन मिळवूनही काम होत नसल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट टॉवरवर चढत आक्रमक भूमिका घेतली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे। मात्र कायदेशीर व शांततेत मार्ग काढावा असं आवाहन संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे। मुळात काय आहे, या महानिर्मितीने ज्यावेळेस 2011-12 मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या, या प्रथमतः कलेक्टर थ्रू म्हणजे अवॉर्ड थ्रू घेण्याचं प्रयोजन होतं, परंतु सरकारी दर मान्य नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या सोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत एक अध्यक्ष कमिटी नेमण्यात आली। त्यात जे दर मान्य झाले, जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले आणि शेतकऱ्यांनी जे मान्य केले, अशा दरांनी थेट वाटाघाटीने ही खरेदी झाली आहे। अवॉर्ड थ्रू झालेली नाही, म्हणजे प्रत्यक्ष इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यासोबत खरेदी करून त्यांना मान्य असलेल्या दरानं या खरेदी झालेल्या आहे। त्यानंतर जो तुम्ही म्हटलात की औष्णिक प्रकल्पाच्या ऐवजी सोलर प्रकल्प झाला, तर हे जे निर्णय आहेत हे शासकीय पातळीवरचे निर्णय आहेत, म्हणजे हे धोरणात्मक निर्णय आहेत। त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार औष्णिक प्रकल्पासाठी कोळशाची उपलब्धता वगैरे यानुसार शासनाने घेतलेले निर्णय, त्यात महानिर्मितीचा किंवा स्थानिक पातळीचा काही त्यात रोल राहत नाही। त्यामुळे त्याच्यावरती चेंज होऊन त्यानंतर सोलर प्रकल्पाला ह्यात वेळ निघाला, काही प्रकल्पास विलंब झाला, ही गोष्ट खरी आहे। परंतु आता कसं महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनानं मोठ्या प्रमाणावरती हरित प्रकल्पांची निर्मिती सुरू केली आहे आणि मोठ्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत हा 250 मेगावॅटचा सोलरचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा सोलर पार्क आहे। तर त्या सोलर पार्कमध्ये लोकांना आपण फेअर कम्पेन्सेशन म्हणजे योग्य मोबदला देऊन खरेदी केलेल्या होत्या। तर हा मोबदला ठरला होता, मोबदला मला वाटते 10 लाख रुपये काहीतरी प्रति हेक्टरी 2012ला दिला होता, म्हणजे तो म्युच्युअली ॲग्रीड रेट होता, त्याप्रमाणे दिलेला आहे। तर हा मोठा सौर प्रकल्प आहे। सोलर पार्क हा महाराष्ट्रातला 250 मेगावॅटचा एकमेव आहे। तर ह्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी अडथळा न आणता काम सुरळीत पार पाडून द्यावं अशी आम्ही विनंती करतो। 2 महिने शेतकऱ्याच्या मागणीसाठी शेतकरी हा टॉवर चढलाय तुमच्या प्रिमायसेसमध्ये, या संदर्भात आपण आता काय भूमिका घेणार आहे?
नाही, आम्ही भूमिका पहिल्यापासून आमच्या कंपनीची हीच आहे की आम्ही सर्व शेतकऱ्यांना फेअर कम्पेन्सेशन म्हणजे योग्य मोबदला दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव समजा शासनाकडून मान्य झाला तर त्या बाबतीत जे शासन स्तरावर निर्णय होईल त्याप्रमाणे आपण करू. परंतु इतर तुमच्या विहिरी आहेत किंवा स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात आहे. आता कंत्राटी कामाच्या स्वरूपातून आपण जेवढा शक्य आहे तेवढा रोजगार देतो. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समजा काही CSRच्या माध्यमातून कामं देता येतील किंवा ह्या प्रकल्पामध्ये काही लोकांना समावेश करून घेता येईल. अशा सर्व प्रकारच्या बाबी आम्ही सहानुभूतीपूर्वक म्हणजे त्यांच्याकडं काम सुरू केलं, प्रोजेक्ट सुरू झाला, आम्ही दुर्लक्ष करणार नाही अशा पद्धतीनं देण्याचा महाजन निर्मितीचा प्रयत्न राहील. त्यामुळे आमची विनंती अशी आहे की आंदोलन न करता आम्हाला सहकार्य करावून प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करा. दरम्यान अनेक तास उलटूनही हे आंदोलन सुरूच असून संबंधित शेतकऱ्याच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास याला संबंधित कंपनी आणि प्रशासन जबाबदार असेल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. दरम्यान गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून हे शेतकरी वारंवार आंदोलन निवेदन करत असूनही त्यांची दखल घेतली जात नसल्यानं या आंदोलनानंतर तरी प्रशासन आणि संबंधित कंपनी दखल घेणार की आंदोलन आणखीन चिघळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.